भारतीय मराठी नाट्य संमेलनानिमित्तच्या आजच्या या सत्रामध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। या नाट्य संमेलनामध्ये मुख्य धारेच्या पलीकडे बहुभाषिक प्रायोगिक नाटकं सुद्धा सादर झाली आहेत, त्याचे फार उत्तम प्रयोग होत आहेत आणि याचाच धागा जोडून एका प्रायोगिक नाटकाच्या पुस्तकाचं प्रकाशन करण्यासाठी आपण इथे जमलो आहोत। युवक मंच म्हणजे आपल्या सगळ्यांच्या ओळखीची उन्मेष ही नाट्यसंस्था ज्यांनी 45 वर्ष आंतर महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा आयोजित केल्या, 4 भाषांमध्ये आयोजित केल्या। आज या नाटकाच्या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी जे मान्यवर इथे उपस्थित आहेत त्या सगळ्यांना मी इथे येण्याची विनंती करते। सर्वांचं स्वागत करतो। आज 2 कार्यक्रम आहेत इकडे। हा पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम आहे आणि त्याच्यानंतर एक परिसंवाद आपण आयोजित केलेला आहे, त्याचं सूत्रसंचालन मुद्दा वडवले करेल आणि त्याच्यामध्ये अद्वैत दादरकर, नीरज शिरवईकर आणि संदेश बेंद्रे हे सहभागी होतील। या कार्यक्रमानंतर तो कार्यक्रम होईल। ही जी प्रस्तावना आहे ती लिहिली आहे अमोल पालेकर यांनी, जे या नाटकाचे दिग्दर्शक होते। त्या प्रस्तावनेतला काही भाग मी वाचून दाखवतो फक्त आपल्या सर्वांना। चलरे भोपळ्या टुणूक टुणूक हे अच्युतचं षड्ज नंतरचं दुसरं नाटक। त्याच्या पहिल्या नाटकापेक्षाच नव्हे तर तोपर्यंत मराठी रंगभूमीवर आलेल्या सगळ्या नाटकांपेक्षा खूप वेगळं असं हे अतिशय आल्हाददायी नाटक। या नाटकाला कथानक असं फारसं नाही, त्यामुळे घटनाक्रमाच्या विस्तारामुळे निर्माण होणारं औत्सुक्य आणि त्यातल्या ताणतणावांच्या हिंदोळ्यावर प्रेक्षकांना पुढे नेणारी वाट इथे नाही। आणि तरीही अतिशय घट्ट विणीची ही आगळी संहिता 1.5-2 तास खेळवून होते। पण यापेक्षा जास्त महत्वाचं असं या नाटकाचं वैशिष्ट्य म्हणजे अच्युतची भाषा। नाटकातल्या शब्दांना आणि संवादांना सर्वसाधारणपणे साहित्यिक मूल्यांच्या मोजपट्टीने तोडायची पद्धत आजही रूढ आहे। या मोजमापालाच संपूर्णपणे छेद देणारी भाषा अच्युतने भोपळ्यात वापरली। नाटकातला शब्द निव्वळ लेखी नसून तो प्रामुख्याने बोली आहे आणि त्यामुळे त्या शब्दाच्या ध्वनीला, त्यातल्या नादाला, लयीला, तालाला एक वेगळं अस्तित्व आहे। याची पहिल्यांदाच ठामपणे जाणीव करून देणारी अशी ही नवी भाषा। भो भो पळा पळा, वे वे गळा गळा, मो मो कळा कळा, का कावळा वळा, वळा वळा, वळा वळा या अच्युतने लिहिलेल्या शब्दांतून सहजच मला तुझ्या गळा माझ्या गळा कुंकू मोत्यांच्या माळा याची आठवण झाली आणि नायक नायिकेच्या प्रेमवेड्या अवस्थेला साजेशा अशा अभिव्यक्तीचा कळस म्हणून त्याचा केलेला वापर नाटकात अतिशय चपखल बसलाय। तसंच हो हो वाटतो मला हेवा, हवा हवासा वाटतो तो हेवा, हॅक करून हसून हवेत विरत नाही तो हेवा, का वाटू नाही हेवा, वाटावा हेवा, वाटेला येत नाही त्याचा हेवा अशा साध्या साध्या शब्दांच्या उच्चारांमधून उमटणाऱ्या नादातून एक वेगळंच माधुर्य देण्याची किमया भोपळ्या अच्युतने केली। अतिशय सहज खेळकरपणे गंभीर आशय मांडणारी त्याची लेखन शैली मराठी अथवा भारतीय भाषेतल्या कोणत्याच नाटकात यापूर्वी कधी वाचल्याचं किंवा त्याबद्दल ऐकल्याचं मला तरी आठवत नाही। आणखी एक महत्वाचा विशेष म्हणजे परस्परांशी वरकरणी काहीही संबंध नसलेला घटक म्हणून बसाली बसाली बसाली, कुठे बस, आपली नाही ती बस या पुनरुक्तीचा अच्युतने विरामचिन्हासारखा केलेला वापर। गाण्याच्या मैफिलीत समेवर आल्यानंतर मिळणारं समाधान नाट्यप्रयोगात लाभल्याचा अनुभव तर फारच भन्नाट होता। विविध स्तरांवर उलगडत जाणारा अनेकांगी नाट्यानुभव हे भोपळ्याचं फार जबरदस्त बलस्थान आहे। मंचावर उमटणारा प्रत्येक ध्वनी फक्त शब्द असो वा संगीत जितका जिवंत आणि विशुद्ध असेल तसं प्रभावी करेल असं जास्त प्रकर्षाने जाणवल्यामुळे नाटकात सर्वसाधारणतः वापरला जाणारा पूर्व ध्वनिमुद्रित पार्श्वसंगीताचा प्रकार म्हणजे प्री रेकॉर्डेड बॅकग्राऊंड म्युझिक याही नाटकाच्या सादरीकरणात मी म्हणजे अमोल पालेकरांनी सर्वस्वी बाळ केले। 1970च्या दशकाच्या सुरुवातीला नेपथ्य प्रकाश योजनेच्या सहाय्याने कमानी रंगमंचावर सभागृहाच्या बंदिस्त अवकाशात सादर केल्या जाणाऱ्या नाटकांपेक्षा वेगळ्या मुक्त
मुक्त अवकाशाची आग्रहाची मागणी करणाऱ्या संहिता हळूहळू उमलायला लागल्या होत्या. कोचीपासून सुरू झालेली ही वाटचाल पुढे नेण्यातही भोपळ्याचा खूप मोठा वाटा आहे. या नाटकानंतरच्या प्रवासात अच्युतच्या आणि माझ्या संबंधात अनेक चढ उतार आले, पण त्या सगळ्या पलीकडे दोन गोष्टी मात्र नेहमी आढळ राहिल्या. एक म्हणजे चल रे भोपळ्या टुणूक टुणूकचं माझ्या मनातलं अद्वितीय स्थान, आणि दुसरी प्रायोगिक रंगभूमीच्या वाटचालीत या नाटकाला आणि नाटककाराला अग्रगण्य पद दिलं गेलं पाहिजे हा इतक्या वर्षानंतरही कायम असलेला आग्रह. तळटी आज असं वाटतं की मुक्तनाट्य म्हणजे फ्री थिएटर, पथनाट्य म्हणजे स्ट्रीट थिएटर किंवा जीवलग रंगमंच इंटिमेट थिएटर या संकल्पना रूढ होण्याच्या आधीचा, खूप आधीचा आणि छबिलदास चळवळ उठवण्याच्या आधीचा हा प्रयोग आहे, हे लक्षात ठेवा. अमोल पारेकर यांनी. नमस्कार. हे जरा अवघडच आहे. अखिल भारतीय ऐकू येत आहे? हो नाही. हॅलो, ऐकू येत आहे? अखिल भारतीय नाट्य परिषदेचा हा जो महोत्सव आहे हा भरवल्याबद्दल नाट्य परिषदेचे आभार. आणि नट, दिग्दर्शक, नाटककार, नेपथ्यकार हे कोणी इकडे फारसे फिरकले नाही. उत्तमोत्तम नाटक होत असताना याच्याबद्दल खंत प्रथमच प्रकट करतो. अचूकपणे म्हणजे फक्त अचूकपणे नाही तर एक अख्खा काळ 70च्या दशकातला. पहिलं मी अचूकचं नाटक जेव्हा बघितलं भोपळ्या राज्यनाट्य स्पर्धेमध्ये तेव्हा मी 17 वर्षाचा होतो आणि सेकंड इयरला होतो कॉलेजच्या. आणि राज्यनाट्य स्पर्धा म्हणजे मोठं प्रकरण होतं. आणि आविष्कार, अनिकेत, रूपवेद अशा असंख्य संस्था कार्यरत होत्या. आणि आम्ही राज्यनाट्य स्पर्धेत बघितलेली नाटकं म्हणजे घाशीराम कोतवाल, महानिर्वाण, बेगम बर्वे, लोककथा 78, भोपळ्या, जुलूस याचे पहिले स्पर्धेत. आणि वय आमचं जे होतं ते. त्याच्यानंतर अच्युत आणि उन्मेष हे एक अत्यंत जिव्हाळ्याचं नाटक. 2 स्पर्धा होत असत. नमस्कार. व्यावसायिक नाटक असल्यामुळे असंख्य सफाया मी देऊ शकतो एकाच गोष्टीला. सुरुवातीला हे नाटक बघितलं मी 13 वर्षाचं होतो, त्यामुळे मला काही माहिती नाही. त्याच्या शेवटला पर्यंत मला 1986 साली झाला. त्याच्यानंतर ते दूरदर्शनवरती दाखवलं गेलं, तेव्हाही मी लहान होतो. त्यानंतर मी व्यावसायिक नाटकात काम करू लागलो, तेव्हाही मी लहान होतो. मग 1985 साली अरुण नाईक, राजीव नाईक, मीना नाईक, दामू केंकरे, विजय केंकरे यांच्याशी माझा परिचय झाला. त्यांच्याबरोबर मी राहायला लागलो. तेव्हापासून मला थोडं थोडं नाटक म्हणजे काय ते कळायला. पण मग तेवढ्यात पुन्हा मी व्यावसायिक नाटकात गेलो आणि आमच्या दादाच्या मध्ये फुकट गेलो. आणि राजीवचं मन तरी तसं असलं तरी त्यांनी स्पष्टपणे कधी सांगितलं नसावं, कारण आताच तो म्हणाला की आपण भीतो खूप असं चित्र म्हणाला म्हणून. त्यामुळे मला असं जर विचारलं की हे नाटक वाचल्यानंतर अगदी प्रामाणिकपणे सांगतो मला ते काय फारसं कळलं नाही. आता तर काही दोष नाही आहे, आपल्याला साध्या साध्या गोष्टी सुद्धा कळलं नाही. ते मी काय नाटक आहे, कठीण आहे ते कळायला नाही. कारण मी तसं बघितलं तर माझे आई बाबा नाटकातलं काम करत, त्यामुळे मी तसं व्यावसायिक नाट्य जास्त बघितलं. त्यामुळे त्याच्यावरच मी थोडा पोचला गेलो. आणि आपल्याकडे व्यावसायिक नाटक अत्यंत महान आहे. कारण मध्ये आमचे मित्र श्रीरंग बोरगुले यांनी ग्रिप्स थिएटर म्हणून जिथे आणलं, त्याचं थोडक्यात होतं की मोठ्या माणसांनी लहान मुलांची कामं करायची. तर आपल्याकडे मराठी रंगभूमीवर ग्रिप्स थिएटर फार परिपसंत आहे. म्हणजे 50 वर्षाचा सुधाकर, 45 वर्षाची सिद्धू, 65 वर्षाचा तळीराम हे ग्रिप्सच आहे. 70 वर्षाचा कृष्ण, 72 वर्षाचा बलराम, 65 वर्षाचा सुधुरा हे ग्रिप्स आहे. त्यामुळे ग्रिप्सने असे काही हे करून दाखवायची गरज नाही. आपल्याला खूप आपण त्यांच्या आधी ग्रिप्स करत आहोत.
असो, सर्वप्रथम मी इथे आज आलो आणि मला इथे बोलावलं त्याचं कारण मला असं वाटतं की मी काही गोष्टी केल्या ज्यामुळे त्यांना असं वाटलं मला बोलवावं. आणि जे काही मी आतापर्यंत नाटक गुरं काय केलं असेल ते राजीव आणि अरुणदादा, मीनाताई, दामूकाका या लोकांनी मला कधी हाताला धरून कधी कानाला धरून काहीतरी करून मला ते करायला लावलं. रंगभूमी म्हणजे खरंच काय असतं ते मला वाटायचं. आदर्श नाटक म्हणजे पडदा उघडल्यानंतर फर्निचर पुसणारा गडी हे आदर्श नाटक. त्याच्या पलीकडे जाऊन काहीतरी नाटक असतं हे मला त्या लोकांनी सांगितलं. त्यांनी त्यांच्या परीने शिकवायचा प्रयत्न केला. त्यांनी पाणी ओतलं पण मी काही ठिकाणी कोरडा पाषाणच राहिलो. तरी पण त्यांच्या प्रयत्नाला मला असं वाटतं की मी त्यांचं ऋण मान्य करतो. हे कदाचित मी बोलतो तर खोटं वाटेल कारण मी व्यावसायिक नव्हता पण खोटं नाही बोलत आहे. बऱ्यापैकी मी खरं बोलतो. धन्यवाद. आता मी या नाटकातील एक प्रवेश सादर करतो आहे. तो चुकला तर सगळे मित्रच आहेत ते मला समजून घेतील आणि बरोबर आला तर त्यांनी मला सांगू नये तर मग मला वाटेल की अरे मला कळलंय की काय. तसं नाही. धन्यवाद. अरे कुठाय बस आपली नाही ती बस वांदे काय. ये भोपळा ये माझ्या भोपळ्या ये माझ्या मुला माझ्या बापा ये. आणि किती वर्ष शोधतं तुला भोपळ्या ये भोपळ्या आणि स्पर्श कर माझ्या डोक्याला हातांना आणि पायांना. ये भोपळ्या आणि अर्थ दे माझ्या नाकाला कानांना आणि नखाला माझ्या शर्टातल्या बनियनला पॅन्टीतल्या अंडरवेअरला माझ्या मेंदूवरच्या कवचावरच्या केसांना माझ्या प्लॅस्टिकच्या बटनाला मळलेल्या कंगव्याला गळणाऱ्या पिनाला माझ्या खुर्चीला टेबलाला पलंगाला गादीला उशीला ठिकाणाला माझ्या बुटांना टायपिंगला माझ्या इम्पॉर्टंट आफ्टरशेव लोशनला. ये भोपळ्या ये. अरे नाचते वाजते रंगाते वाजवते गाजवते नटून ये भुरकन ये सोडकन ये कसा ये पण ये भोपळ्या ये माझ्या भोपळ्या ये. नाही खरं नाही मंडळी घात झालाय मंडळी. हा भोपळा नाहीच आहे. हा भोपळा नाहीये. हा तर चक्क मुलगा आहे मुलगा. त्या सुमारास सगळ्या स्तरावर म्हणजे अगदी धंदेवाईक नाटक करणारे, त्यानंतर व्यावसायिक नाटक करणारे, मी परत करतो प्रायोगिक नाटक करणारे, हौशी नाटक करणारे, या सगळ्या स्तरावर काहीतरी होत होतं. आणि त्यामुळं एक उदाहरण सांगतो. मी ज्या स्पर्धेचा उल्लेख केला राज्यनाट्य स्पर्धेचा, त्या स्पर्धेमध्ये 17 नाटकं झाली. 17 नाटकं सहसा कोणी ज्या वेळेला परीक्षक असतो तो काय रे रोज मी सांगतो. एक पहिली गोष्ट अशी की हे नाटक हे अत्यंत मला आवडतं. खरं हे फक्त नव्हे तर त्याच्या आधीचं सुद्धा जे आम्ही प्रकाशित केलं ते नाटक सुद्धा. आणि मला असं वाटायचं की ते नुसतं नाटक नव्हे नाटकाचे प्रयोग हे सुद्धा पाहिजे. तर त्या काळामध्ये ते व्हिडिओ टेप करून ते दाखवणं वगैरे शक्य नव्हतं. त्यामुळे तो मुद्दा नव्हता. पण निदान त्याच्यावर प्रस्तावना असावी म्हणून पहिल्या पुस्तकाला आम्ही माधव मनोहर यांची प्रस्तावना घेतली आणि दुसऱ्या पुस्तकासाठी अमोल पालेकरने लिहून दिली. आणि पुढच्या सगळ्या नाटकांना मिळून पुष्पा भावे यांनी लिहावशी इच्छा योजना होती. परंतु ती अनेक कारणांनी बारगळली. आता ती बारगळली म्हणजे ती इतकी बारगळली की या नाटकाचा प्रयोग 51 वर्षापूर्वी झाला आणि त्यानंतर आज याचं प्रकाशन होतं. आणि ही माझ्याही दृष्टीनं थोडीशी शर्मेची गोष्ट आहे. परंतु त्याला तांत्रिक, आर्थिक, मानसिक अशी जी कारणं झाली ती सांगण्याची ही वेळ नव्हे. परंतु जे काही सांगितलं गेलं तर ते मराठी रंगभूमी ही सगळ्या जनतेला आवडणारी आहे. आणि आपले लोक हे राजकारण आणि रंगभूमी याच्यामध्ये रमलेले आहेत. ही गोष्ट खोटी आहे हे सिद्ध करते. आणि या पुस्तकाला इतका वेळ झाला याचं मला फार वाईट वाटतं. परंतु मग मला आठवतं की पॉप्युलर प्रकाशनने अनेक पुस्तकं ही पहिल्या प्रयोगाला प्रसिद्ध केली. ती प्रयोग होण्याच्या आधी सुद्धा केली. ही भूमिकन्या सीता आणि टिळक आणि आगरकर ही 2 श्रेष्ठ नाटकं जी अजूनही वाचली जातात आणि ज्याच्या आवृत्त्या निघतात त्यांचं प्रकाशन पहिल्या प्रयोगाच्या आधीच आम्ही केलं. आणि काही अर्थातच
बस अशी उशिरा निघाली आणि अजूनही अच्युतची बरीच नाटकं या प्रकाशित आहेत. ती लवकर हो असावी, तर मी आता यापुढे काही करणार नाही आहे, त्यामुळं माझ्यावरती जबाबदारी नाही. तरी सुद्धा ती पुस्तकं लवकर निघतील अशी मी आशा करतो. आणि अच्युतने जे काम केलेलं आहे त्याच्या नाटकाबद्दल मी एकच वाक्य बोलतो की निरर्थक शब्द वापरून फार मोठा अर्थ सांगण्याची किमया ही अच्युतला साधली. ते सगळे उल्लेख झाले. मी त्यावेळेस 73 साली मी नॅशनल स्कूल ड्रामामध्ये होते. 74 साली इथं आले. 74-75 मध्ये आम्ही चांगला केलं आविष्कारचं. आणि त्यावेळेस मला या सगळ्या काळाचा साक्षीदार होता आलं. मी सुद्धा त्याच्यामध्ये थोडीशी भाग घेणारी पण ठरली, कारण अच्युतचं साय साखर हे नाटक विनय आपटे, जयराम हार्डीकर, सुषमा तेंडुलकर आणि मी आम्ही केलेलं होतं. काय बरं करावं, काहीतरी करायचंय की. आणि बस आली कुठे आहे बस, आपली नाही ती बस. हे तर मला अगदी चलरे कोकण्यात म्हटल्यानंतर ह्या 2 गोष्टी तर आठवल्याच. परंतु आणखीन एक उल्लेख करते दिलीप कुलकर्णीचा. दिलीप कुलकर्णींनी त्याच्यामध्ये तो माझ्या खूप लक्षात राहिला, का माहिती नाही, पण तो फारच माझ्या लक्षात राहिला. मला आता खरं म्हणजे हे नाटक मी अगदी पुण्याहून आले, कारण मी पुण्याची. आम्ही जेव्हा राज्यनाट्य स्पर्धेत काम करायचो 70च्या आधी, तेव्हा मुंबईला जायचंय आणि नाटक करायचं आणि ते मुंबईला फायनलमध्ये करायचा हा आमचा उद्देश असायचा, हा आमचं ध्येय असायचं. आणि त्या मुंबईमध्ये मी नॅशनल स्कूल ड्रामामधून आल्यानंतर आले आणि थोडीशी बिरबिरल्यासारखी होते. आणि त्या सगळ्या काळामध्ये हे नाटक पाहिलं होतं. त्यामुळे आता खरं म्हणजे काही तसं आठवत असं नाही आहे, पण मला दिलीप कुलकर्णी मात्र स्पष्टपणे आठवतं या मला त्याचाच उल्लेख करायचा होता आणि साय साखरचा उल्लेख करायचा होता. मला इथं या प्रकाशनासाठी का बोलवलं याचा मला अजूनही प्रश्न पडलाय, कारण सुबोधनी जेव्हा मला पहिल्यांदा फोन केला आणि मला सांगितलं की तुझ्या हस्ते, म्हटलं अरे मी तशी पाहायला गेलं तर ज्युनियर आहेच, अजूनही ज्युनियर मला मी स्वतःला वाटते, पण तरी सुद्धा तिने खूप आग्रह केला म्हणून मी इथं आले आणि मला हा मान दिल्याबद्दल धन्यवाद. प्रकाशनचे हर्ष भटकर आणि अस्मिता मोहिते आणि या
या पुस्तकाचे आकर्षक कव्हर डिझाईन करणारे दिलीप रानडे यांचं रेखाचित्र वापरलंय आणि अच्युत पालव यांनी कव्हर डिझाईन केलंय आणि सतीश नाईक यांचा मी ऋणी आहेच. आणि या समारंभाचे आयोजक मराठी नाट्य परिषद त्यांनी आम्हाला खास आठवण देऊन बोलून इथे प्रकाशन समारंभ आयोजित केला, याच्याबद्दल त्यांचा पण मी ऋणी आहे. आणि हे प्रकाशन आणि हा प्रकाशन सोहळा साकारण्यात त्यांचा महत्वाचा हातभाग आहे, ते म्हणजे उन्मेषचे खंदे कार्यकर्ते सुबोध गाडगे आणि अरुण नाईक यांचा पण मी आभारी आहे. सुबोध गाडगे ही सर्व मंडळी म्हणजे खरं म्हणजे माझे मित्र आहेत आणि मित्रांचे आभार मानायचे नसतात असं जनरली म्हटलं जातं, पण ते मला मान्य नाही. जाहीरपणे मित्रांचे आभार करणे, अनाऊन्स करणे यात जो आनंद आहे तो मला वाटतं खरंच मोठा आनंद आहे. जाहीरपणे मित्रांचं पण आभार मानावे ना, काय त्याच्यात बिघड. पण हा समारंभ संपवण्यापूर्वी एक छोटीशी गोष्ट, एक छोटासा मुद्दा मात्र मी मांडू इच्छितो. तो म्हणजे प्रायोगिक रंगभूमी आणि व्यावसायिक रंगभूमी याच्यातला भेदभाव आणि यातला वाद हा फार जुना झाला. आता प्री हिस्टॉरिक आहे ते, त्याच्यामुळे त्याच्याबद्दल मला पडायचंच नाहीये. फक्त आजच्या काळात रंगभूमीकडेच आजची तरुण पिढी पाठ दाखवत आहे, ही वस्तुस्थिती आहे. आणि त्याची कारणं आपल्याला शोधायला पाहिजे, त्याच्यावर उपाय शोधायला पाहिजे. त्याच्यात मला असं वाटतं, असं माझं वैयक्तिक मत आहे, की त्याच्यात व्यावसायिक रंगभूमीवर अधिकाधिक प्रयोग व्हावे. सगळे प्रकारचे प्रयोग, संहितेत प्रयोग, सादरीकरणात प्रयोग, असे प्रयोग झाले, असे प्रयोग मोठ्या प्रमाणात झाले तरच आजची तरुण पिढी पुन्हा एकदा आपल्या रंगभूमीकडे वळू शकेल. त्याच्याशिवाय ती वळणार नाही असं मला वाटतं. समाज विश्वास आहे. धन्यवाद.